ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। काय सांगाल, एक मोठा निकाल तुम्ही 15 ऑक्टोबर 2020 रोजी रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे रात्री 7:30 ते 8 वाजता एका घरामध्ये 4 लहान बालकं घरी असताना त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र आरोपी महेंद्र बारेला हा त्यांच्या घरी आला आणि तुम्ही फक्त लहान बालके घरात आहेत म्हणून मी तुमच्या सोबतीला राहतो असं त्या मित्राने त्या लहान बालकांना भासवलं आणि रात्रीच्या सुमारास या महेंद्र बारेलाने की जी घरामध्ये सर्वात मोठी वय वर्ष 13 हिच्यावरती बलात्कार केला आणि बलात्कार केल्यामुळे इतर लहान भाव इतर तिची लहान बहीण जिचं वय 4 वर्ष तिच्यापेक्षा 2 मोठे भाऊ 8 वर्ष आणि ते 12 वर्ष ही जागी झाली आणि त्यांनी त्याला विरोध केला असताना याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावरती आणि मानेवरती सपासप वार घालून त्यांना ठार केलं। असे चौघांची निगरून हत्या केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। या खटल्यामध्ये आम्ही एकूण 27 साक्षीदार तपासले आणि अशा नराधमाला शिक्षा ही कुठली कमी असू नये तर त्याला सर्वात फाशीची शिक्षा ही हवी। याकरता न्यायालयात आम्ही वेगवेगळे न्यायालयात दाखले दिले आणि दाखले देतेवेळी आम्ही सांगितलं की अतिशय थंड बुद्धीने ह्या आरोपीने ह्या लहान मुलांचा खून केलेला आहे, याला फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर समाजात एक अतिशय चुकीचा संदेश जाईल आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी। कारण कठोर शिक्षेचा उद्देश फक्त नुसता त्या गुन्हेगाराला शिक्षा नाही तर एक समाजामध्ये एक चांगला संदेश गेला पाहिजे की अशा प्रकारची घाणेरडी कृत्य आणि क्रौर्य करण्याला कायदा कधी क्षमा करत नसते। कारण क्रौर्याला नसते जात धर्म लिंग भेद। आणि म्हणून मी म्हटलं होतं कालही यावेळेला सांगितलं की संस्कृत शुभासुधानेमध्ये संस्कृतमध्ये देखील म्हटलेलं आहे की पया पानम भुजंगानम केवलम विषवर्धनम। कारण सापाला जर दूध पाजलं तरी तो फक्त विष झोकतो। सर्पदंशनी कालेनं दुर्जनस्य पदे पदे, सर्पाला केव्हा तरी चावत असतो परंतु दुर्जन माणसं समाजाला ही सतत चावत असतात। आणि जर फाशीची शिक्षा दिली नाही तर मंत्रेन शाम्यते सर्पोहा न खलाहा शाम्यते कदाहा। मंत्राने सापाला शांत करता येतं परंतु दुष्ट माणसाला कशानेही शांत केले जाऊ शकत नाही। म्हणून याला फाशी शिक्षा मिळायला हवी। याकरता आम्ही तुरुंगाधिकारी त्याचप्रमाणे पोलीस तपास अधिकारी यांचा अहवाल तसेच त्याचा जो प्रोबेशन ऑफिसर असतात त्यांचा रिपोर्ट हे सगळे न्यायालयात दाखल केले आणि न्यायालयात प्रतिपादन युक्तिवाद काल केला होता आणि आज न्यायालयाने आपला हा निर्णय यादव साहेबांनी आज निर्णय जाहीर केलेला आहे। या निर्णयामुळे एक वेगळा चांगला संदेश या समाजामध्ये जाईल अशी अपेक्षा आहे। देशानुसार काय कुठल्याही आपल्या कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याच्याकरता उच्च न्यायालयातून त्यावरती शिक्कामोर्तब 30 दिवसाच्या आत होणं जरुरीच असतं। आरोपी त्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देईल आणि आम्ही देखील ही फाशी शिक्षा कन्फर्म व्हावी याकरता उच्च न्यायालयामध्ये हे सगळं रेकॉर्ड या खटल्याचं रेकॉर्ड पाठवलं जाईल। उच्च न्यायालयामध्ये देखील याची सुनावणी घेतली जाईल आणि पुन्हा याच्यानंतर यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल आणि फाशीची शिक्षेचा निर्णय लागेल।